गरिबी, अन्नदशा, नंतर राहायला घरं नाही, रस्त्यावर लोक राहतात आहे, असं समाज दर्शन झाल्यावर माझं मन फार व्यथित होत असं. तर ते पाहून मला असं झालं की आपण जेव्हा रिटायरमेंट झालं तेव्हा माझ्या डोक्यात तोच विचार होता. आणि रिटायरमेंट घेतल्यावर आपल्याला असं काही काम करता येईल का ह्या लोकांसाठी, असं एक विचार माझ्या मनात आला. तर माझ्याकडे घरच्या जबाबदाऱ्या खूप होत्या. तेव्हा भारती नोकरी करत होती, रेखा नोकरी करत होती आणि तुम्ही सगळे लहान होता, पण तरी मला करायचं होतं काहीतरी. तेवढ्यात आमच्या ऑफिसमधली एक इंद्रवदनमध्ये राहणारी माझी ऑफिसची ही होती, मैत्रीण होती फाटक. तर तिने सांगितलं की आमच्या सोसायटीत विवेकानंद केंद्र सुरू होत. कुठे कुठे होती फाटक? ती तिथे राहते इंद्रवदनमध्ये. आणि इंद्रवदन मध्ये सुरू होत आहे. आणि तिथे असं काही कामं सुरू होत होते समाजसेवेची. तर मला ते माध्यम बरं वाटलं. तेव्हा दुसरं काहीच माध्यम होतं. घर संसार सांभाळून मग मी घरातल्या फावल्या वेळात तिथे जात असे आणि सगळी पुस्तकं वाचून काढली. तिथे लायब्ररीत विवेकानंदांचे आत्मचरित्र, त्यांचे अनुभव, शिकागो धर्म परिषद. तुला पहिले केंद्रात इंटरेस्ट आला, मग स्वामीजींमध्ये इंटरेस्ट आला? नाही, विवेकानंद मध्ये होता मला. मग ते तुला कुठे इंटरेस्ट आला? तुला काय त्यांची प्रेरणा कशी मिळाली? त्यांची प्रेरणा मी त्याचं तेव्हा पेपरमध्ये वगैरे जे येत असे आणि ते वाचून त्यांनी भारत. पण त्यांचा कुठला भाग तुला असा वाटला की प्रेरणा देणारा? की उठो जागो, आणि आपले आपला घर संसार सांभाळून, आपले जबाबदार सांभाळून समाजासाठी काही करा. प्रत्येकाने करण्याचं कर्तव्य आहे समाजासाठी. हे असं काही वाचनात आलं होतं माझ्या. आणि एक तर काय, आमचे अनुवंशिक हे आहे, आमची आई फार सेवाभावी वृत्तीची. त्या काळी ती लोकांची बाळपण करायची, हे करायची, अडचणीला मदतीला जायचं, स्वयंपाकाला जायचं, हे आपलं घर सांभाळून ती वृत्ती आमच्यात होतीच.